पाऊस पाणी संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। परभणीमध्ये अतिवृष्टीने प्रचंड नुकसान। परभणीचे आमदार राहुल पाटील, उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदारांनी ट्रॅक्टरवरून केली शेती नुकसानीची पाहणी। पंचनामे करून शेतकऱ्यांना तत्काळ मदत करा, आमदारांचे अधिकाऱ्यांना निर्देश। पैठणच्या जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे उघडले। नाथसागरामधून गोदावरी नदीपात्रामध्ये 56,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू। उत्तर सोलापूर तालुक्यामध्ये 3-4 दिवसांपासून मुसळधार पावसामुळे रानमसले कुणेश्वर पूल पाण्याखाली। शेतकऱ्यांचा जीव मुठीत धरून पुलावरून प्रवास, पुलाची उंची वाढवण्याची मागणी। बीडमध्ये दमदार पावसामुळे पाटोदा तालुक्यामधला उखंडा तलाव पूर्ण क्षमतेने भरला। पाटोदा तालुक्यामधील 3 नद्यांना पूर आल्यानंतर उखंडा तलाव ओव्हरफ्लो। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधल्या कन्नड आणि सोयगाव तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। अनेकांच्या घरामध्ये आणि जनावरांच्या गोठ्यामध्ये पाणी शिरलं। बीडच्या आष्टी तालुक्यामधल्या पूरग्रस्त भागाची खासदार भजंग सोनवणेंकडून पाहणी। ओढावलेली परिस्थिती सांगताना तरुणाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं। बुलढाण्यामध्ये चिखलीसह इतर भागामध्ये जोरदार पाऊस, विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची हजेरी। सोयाबीन काढणीला आल्यानं पिकांचं नुकसान होण्याची शक्यता, शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये भर। जालना शहरातील हनुमान घाट परिसरामध्ये नागरिकांच्या घरामध्ये पावसाचं पाणी शिरलं। संसारोपयोगी वस्तूंसह इतर अन्नधान्यांचं नुकसान। सोलापूरच्या बार्शी तालुक्यामधल्या जवळगाव धरण ओव्हरफ्लो। पावसामुळे बार्शीमधील अनेक ओढे नाले नद्या दुधडी भरून वाहू लागले। धरण ओव्हरफ्लो झाल्याची मनमोहक दृश्य ड्रोन कॅमेरामध्ये कैद।